त्यांनी भारतरत्न स्त्रीमुक्ती दाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीप प्रज्वलन करावे अशी मी त्यांना विनंती करते. धनंजय भाऊ ये समोर सिद्धार्थ भाऊ मंगेश कुठे अरे कैम्ब्रिजचा स्कॉलर तू बाहर बाहर का सांगतो कैम्ब्रिजचा स्कॉलर आहे बाहर आहे ना कैम्ब्रिज आज इसलिए बाहर आर्थिक परिस्थितीचा विचार करता आजही अनेक गरीब कुटुंबातील मुली हुशार असून सुद्धा आर्थिक टंचाईमुळे शिक्षणापासून वंचित आहेत किंवा आर्थिक अडचणीमुळे अनेक मुली शिक्षण सोडतात. अशा हुशार आणि होतकरू मुलींचा शोध घेऊन त्यांच्या पाठीशी उभे राहून तांबडे परिवार सहकार्य करीत आहे. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख उपस्थिती माननीय संदीप मधुकरराव तांबडगे सर IPS ADGP नागालँड यांचे स्वागत सिद्धार्थ गायकवाड सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. मंचावर उपस्थित बसलेले सगळे मान्यवर आणि इथे उपस्थित असलेले सगळे माझे मित्रमैत्रिणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे सगळ्यात महत्त्वाचे पाहुणे इथे बसलेल्या माझ्या सगळ्या पर्या असंच म्हणेन मी. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने खूप काही आपल्या देशाचं चांगलं होणार आहे. सगळ्या प्रकारे त्याच्यात सहभाग घेणार आहेत. अशा सगळ्या मैत्रिणींना पर्यांना मी त्यांचं स्वागत करते आणि धन्यवाद मानते की ते इथे आले आहेत. आता मी इथे बोलायचं म्हटलं तर हा आपण आज जो इतका सुंदर कार्यक्रम एक घेतोय, सगळेच जण एकमेकांना आपण मदत करतो, त्या नेहमीच आपण अनुषंगाने इथे जमा झालो की लहान मुलींना त्यांचं शिक्षण कधी थांबू नये हा एक आमचा विचार होता आणि त्या यांनी आम्ही प्रयत्न करतो की कुठेतरी आपला त्यांना कोणाला आपण जर मदत करू शकलो किंवा आपण कुठेतरी एक सहभाग घेऊ शकलो तर ते करावा. आमचं ट्रस्ट हे बरेच वर्ष झाले काम करत आहे
आणि असा हा 8वं वर्ष आहे की ज्याच्यात आम्ही ही स्कॉलरशिप मुलींना देण्याचा एक आमचा जो प्रोग्राम आम्ही आखला होता तो एक करायचा प्रयत्न करतो आणि जवळपास 500 पेक्षा जास्ती मुलींना त्या इथे आमच्यासोबत हजर राहिल्या आहेत आणि त्यांना आम्ही कुठेतरी एक त्यांनी शिक्षण घ्यावयाचं आम्ही त्यांना प्रवृत्त करतो की त्यांनी शिक्षण पुढे घ्यावं आणि त्यांच्या नातेवाईकांनी किंवा आई किंवा वडील जे आहेत त्यांनी त्यांचं शिक्षण कुठेतरी थांबवू नये हे बघितलं. याचसोबत आम्ही या ट्रस्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारे काम करत आलो आहे की वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स ज्या होतात त्याची प्रिपरेशन इथे मुलांना करता यावी, अशा प्रकारचं वातावरण असावं, अशा प्रकारे जे पास झाले आहेत ते लोक इथे येऊन त्यांना मार्गदर्शन करतात. असे वेगवेगळ्या आम्ही अभ्यासिका उघडल्या आणि तिथे आपण तो कार्यक्रम नेहमी चालवत आलो. त्याच्यानंतर आता एक आमचं एक मनापासून इच्छा होती की सिकल सेल नावाचा जो एक आजार आहे त्याच्यावर काम करावं आणि भारत सरकारचं पण एक आहे की तो पूर्णपणे संपुष्ट व्हावा. तर त्या याच्यातच आम्हाला पण वाटतं की कधीही याच्यानंतरच्या जनरेशनमध्ये सिकल सेल जाऊ नये म्हणून तो त्या लोकांना मदत करणं सगळ्या प्रकारची आणि त्याच्यामध्ये त्यांना अवेअरनेस करून त्यांना त्याच्याबद्दल माहिती देऊन जास्तीत जास्त लोकांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पण आम्ही काम करतो की त्याच्यामधून त्यांना अवेअरनेस होऊन हा जो एक आजार आहे हा कमीत कमी व्हावा किंवा संपुष्टात यावा. तर याच्यात आम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने काम करत आलो आहे आणि आज आपण हा जो प्रोग्राम घेतो आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातनं इथे मुली आल्या आहेत. यांना सगळ्यांना धन्यवाद मानते इथे की थँक्यू तुम्ही आलात आणि आपण ह्या ट्रस्टमध्ये ऑफकोर्स इथे हे तर आहेत आणि बाकी जे सगळे आहेत की ज्यांच्यामुळे हे आमचं काम जे आहे ते करतात आहे सगळ्या प्रकारे ते सगळेच जण जे आहेत ते आम्हाला मदत करत आले त्याच्याशिवाय आम्ही हे करू शकलो नसतो. तर सगळ्यांचं मी स्वागत करते आणि हे ट्रस्ट फक्त आम्हीच असं काम करत नाही आहे, सगळे मिळून काम करतो तेव्हाच होत आहे. तर सगळ्यांचं स्वागत आहे. माननीय अनिल कोकाटे सर यांना मी विनंती करते की यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. सर्वप्रथम वंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले सगळ्यांना समाजाला पुढे नेण्यासाठी जे आपले मार्गदर्शक ज्यांनी समाजासाठी काम केलं असे ज्योतिबा फुले शाहू महाराज यांना अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री रवींद्र सिंगल सर, कमिशनर ऑफ पोलीस नागपूर, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आणि या संपूर्ण ज्यांनी हा वटवृक्ष इथपर्यंत नेला आहे ते आमचे मित्र श्री संदीप तामगाडगे, मिस्टर श्री धनंजय वंजारी, गायकवाड साहेब, तामगाडगे काकू, सीमा मॅम आणि लीना वहिनी आणि पूर्ण तामगाडगे परिवार आणि पूर्ण हा जो ट्रस्टचा परिवार आहे या सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार करतो. दरवर्षीप्रमाणे हा प्रोग्राम आपण इथे आयोजित करत आहे आणि मी सुद्धा दरवर्षी जवळजवळ 8-10 वर्षापासून या संपूर्ण उपक्रमात एक पूर्ण फुलाची पाकळी म्हणून सहभागी होत असतो आणि थोडंफार पडद्याच्या मागे राहतो. पडद्याच्या समोर येण्याचं माझं जनरली व्यक्तित्व नाही आहे, पण ते आपोआपच होतं नागपुरात असल्यामुळे. पण हा जो 10 वर्षापासून मी उपक्रम पाहत आहे, संदीप सोबत माझी मैत्री 20-25 वर्षापासून आहे. पण संदीपजींनी नागालँडमध्ये राहून नागपूरमध्ये हे छोटंसं रोपटं लावलं सुरुवातीला अभ्यासिका आणि त्याचा आज वटवृक्ष. मी सरांना सांगत होतो की इथे आम्ही जो प्रोग्राम अगदी सगळ्यात सुरुवातीचा बघितला होता, केला होता, हे सगळं ओपन होतं. हाही प्लॉट ओपन होता, समोरची प्लॉट ओपन होता. इथेच आम्ही एक टेंट टाकून एक कार्यक्रम आयोजित केला होता. प्रसन्ना सर वगैरे मला वाटते त्यावेळेस आले होते आणि अजून त्याच्या आधी केला होता तो प्रोग्राम. तर तेव्हापासून आतापर्यंत अनेक शेकडो मुलींना, गरजू मुलींना या उपक्रमाचा लाभ द्यावा या साठी संदीपजींनी आणि पूर्ण परिवारांनी हा जो उपक्रम चाललेला आहे अत्यंत
म्हणजे कौतुकास्पद आहे. मी बरेच वेळा म्हणतो संदीपदांना की एवढं काम आम्ही नागपुरात राहूनही आणि आमच्यासोबत लोक एवढे जुळले असूनही लोक जुळणं सर आणि जुळून ठेवणं सोपं नाही आहे. हे तिथनं करतात आणि अव्याहतपणे सुरू आहे. आणि अभ्यासिकेपासून सुरू केलेला हा पूर्ण उपक्रम नंतर स्कॉलरशिपमध्ये त्याच्यामध्ये स्कॉलरशिप ऍड झाल्या, त्यानंतर सिकल सेलचा हे डायग्नोसिस ऍड झालं. एवढं सगळं करत करत या जमिनीपासून स्टार्ट झालेला हा उपक्रम ही बिल्डिंग 3 मजल्याची ही बांधल्या गेली. एवढं सगळं करणं आणि तेही फक्त आपल्या मित्र परिवार आणि परिवाराला सोबत घेऊन कुणाची विशेष मदत न घेता हे करणे हे अत्यंत कौतुकास्पद आहे. आणि हे मी यासाठी सांगत आहे की समोर जे हे सगळे मित्रमैत्रिणी बसले आहेत या सगळ्यांनी या उपक्रमाची या जाणीवेची सुद्धा जाणीव ठेवावी की समोर हे या पद्धतीने हे सगळं करून जे तुम्हाला प्रोत्साहन देण्यात येत आहे तर तुम्ही सुद्धा या सगळ्या उपक्रमाचा लाभ नुसता आर्थिक लाभ घेऊन किंवा स्वतःचं शैक्षणिक करिअर किंवा स्वतःचं अपग्रेडेशन करण्यासाठी न करता ही एक जाणीव सुद्धा मनात कुठेतरी ठेवावी की आपण एक नागरिक बनताना कशा पद्धतीचं बनावं की या पद्धतीचं बनावं की तुम्ही सुद्धा मोठे झाल्यावर जरूर नाही की प्रत्येक जण IAS IPS किंवा याच पोझिशन येईल. प्रत्येक जण जसं आता सरांना सांगत होते की सांगितलं की 500-700 मुलं मुली या अभ्यासिकेच्या चळवळीतून आणि या सगळ्या माध्यमातून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊन समोर गेले. पण त्यासाठी 5-7 हजार 50,000 लोकांनी प्रयत्न केले असेल, त्यातूनही 500-700 झाले. पण उरलेल्या 10, 20, 25, 50 हजारांचं काय जे जुळले होते त्यांनी सुद्धा समाजात एक चांगल्या पद्धतीचा नागरिक कसं तयार व्हावं आणि याच पद्धतीची आपल्या बाजूच्याला मदतीचा हात देऊन आपण त्याला सुद्धा एक जबाबदार नागरिक घडवण्यासाठी कशी मदत करावी या पद्धतीच्या जाणीवा ठेवाव्या आणि याच पद्धतीची आपला व्यक्तिगत विकास सुद्धा करावा अशी मी आपल्या सगळ्या लाभार्थींना विनंती करतो. मी प्रत्येक कार्यक्रमात फक्त एक छोट्या गोष्टी मागणी बोलूनच संबोध असतो. आजही मी तसंच करतो. पण सर म्हणजे तुमच्या समोर सांगू इच्छितो की हा उपक्रम जो सुरू झाला आहे हा उपक्रम ज्या पद्धतीने वाढत गेला याच पद्धतीने वाढत गेला आणि वाढावा तर समाजाचं खरं उत्थान होईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द कोणी ना कोणी कुठल्या ना कुठल्या पोस्टवर किंवा कुठल्या ना कुठल्या पदावर गेलंच पाहिजे, ते छोटं असो किंवा मोठं असो. आणि पे बॅक टू सोसायटी जे आहे बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलं आहे, जे समाजाला जी देणी आहे आपल्याला ते याच माध्यमातून होईल. माननीय डॉक्टर सीमा पारवेकर मॅम, वैद्यकीय अध्यक्ष एम्स शहर नागपूर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. भारतरत्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मंचावर उपस्थित मान्यवर डॉक्टर सिंगल सर, त्याच्यानंतर कुसुमताई तांबगाडगे, अनिल कोकाटे सर आणि संदीप तांबगाडगे सर यांना मी खूप आभार मानेन की त्यांनी मला इथे बोलवलं. सिंगल सरांशी आणि सिंगल मॅडमशी मी खूप आधीपासून जुडलेले आहे. त्यांचं कार्य मी जवळून पाहिलेलं आहे. रेल्वे पोलीस हॉस्पिटलला असताना त्यांनी हॉस्पिटलसाठी तर काम केलं, पण इतरही सगळ्या समाजासाठी भरपूर काम केलं. आणि तेव्हापासून माझी इच्छा होती सर की मला सरांबरोबर भेटायला मिळेल, बोलायला मिळेल आणि आजच्या कार्यक्रमाच्या थ्रू मला इथे यायला मिळालं. मी डागा हॉस्पिटल इथे मेडिकल सुपरिटेंडेंट म्हणून जवळजवळ 9 वर्ष काम केलं आणि त्यामध्ये सुद्धा आम्ही सिकल सेलचं खूप सुंदर काम केलं की सिकल सेलच्या जेवढ्या पण माता, गरोदर माता येतात आणि त्यांच्यामध्ये जर हजबंड आणि वाईफमध्ये कॅरियर असतील किंवा एक डिझीज आहे आणि एक कॅरियर आहे तर अशा सगळ्या मातांचं आम्ही गर्भजल तपासणी करून
त्यामध्ये जर SS पॅटर्नचं जर बाळ असेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी करवत होतो आणि त्यांना एक चांगलं सुदृढ बाळ मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. त्याचबरोबर हायड्रॉक्सी युरियाच्या टॅबलेट सुद्धा आमच्या सेंटरवरून सगळ्या बालकांना आणि अडल्टला पण देण्यात येत होत्या डागा हॉस्पिटलला. आता मी एम्स हॉस्पिटलला मेडिकल सुप्रिटेंडंट म्हणून कार्यरत आहे आणि तिथे पण आम्ही एक्सलन्स सेंटर ऑफ सिकल सेल हे आम्ही डेव्हलप केलेलं आहे. सगळ्यांना फ्रीमध्ये इथे डायग्नोसिस त्याचबरोबर ट्रीटमेंट देण्यात येते आणि ह्या संस्थेशी मी जवळजवळ 6-1 वर्षापासून लीना मॅडमशी जोडलेले आहे आणि संदीप सरांशी सुद्धा. तर दोघांचं इथे कार्य इतकं सुंदर आहे की मी आता हे 3rd टाइम इथे येत आहे आणि स्कॉलरशिपच्या कार्यक्रमाला सुद्धा मी 3rd टाइम येत आहे. तर मला इथे येऊन खूप आनंद होतो की इतकं सुंदर कार्य आहे आणि त्याचा आपण एक भाग बनवू शकतो सगळेच जण. आणि ह्या सगळ्या मुलांना मला एवढंच सांगणं आहे की जेवढे पण इथे मान्यवर आलेले आहेत तर यांचं खूप मोठं कार्य आहे. म्हणजे मला पुढे नेण्यामागे मी एक साधी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली डॉक्टर होती, गायनेकोलॉजिस्ट होती, परंतु समाजाशी कसं जोडायचं आणि कसं आपण लोकांसाठी काम केल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो त्यासाठी मला सिंगल मॅडम आणि सिंगल सरांनी खूप खूप मदत केली. मी इतकी घाबरट होती की एक छोटा इन्सिडन्स मी सांगू इच्छिते की दिल्लीला माझं एक WHO ट्रेनिंग लागलं होतं आणि तेव्हा मी दिल्लीला जायला घाबरत होते कारण छोटी मुलगी होती माझी. तर मग सरांना आणि मॅडमला मी भेटले की मला सर असं करा की तुम्ही नका म्हणून नाही जायचं म्हणून घेऊन टाका. तर सर आणि मॅडम दोघेही म्हटले की नाही मॅडम, अपॉर्च्युनिटीज येत असतात त्यांना तुम्ही कॅश करता आलं पाहिजे आणि त्याचमुळे आपण पुढे जाऊ शकतो. आणि त्या इन्सिडन्स नंतर मी खूप छान प्रकारे एक सर्जिकल लॅप्रोस्कोपिकल ट्रेनिंग तिथे केलं दिल्लीला आणि त्यामुळे मी माझ्या करिअरमध्ये खूप काही करू शकले. तर मला सगळ्या मुलांना हे सांगू इच्छिते की तुम्ही पण असं सगळ्यांकडनं प्रेरणा घेतली पाहिजे. हे एक प्रेरणेचं स्थान आहे हे ट्रस्ट म्हणजे. आणि याच्यानंतर तुम्ही पण तुमच्या करिअरमध्ये खूप मोठ्या पदाला जाऊ शकता किंवा तुम्ही जे पण कार्य कराल ते खूप उत्कृष्ट कार्य करू शकाल. तर एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते आणि खूप सारे अभिनंदन देते. थँक्यू व्हेरी मच. एक वर्षापासून ट्रस्टला सपोर्ट करत आलेले आहे. नोकरी सांभाळता सामाजिक कार्यही करतात, लोकांना मदत करतात. तर आज या अनुषंगाने सर आम्हाला त्यांनाही सन्मान द्यायचा आहे. त्यांचेही जे प्रयत्न आहेत ते एक्नॉलेज करायचं सर. तर तुम्हाला रिक्वेस्ट करेल सर. तर सगळ्यात आधी सर मी माझे जवळचे मित्र डॉक्टर धनंजय वंजारी म्हणजे डॉक्टर आहेत. डॉक्टर झाल्यानंतर 2008 या वर्षामध्ये IRS अधिकारी झाले इन्कम टॅक्समध्ये. नंतर युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमध्ये जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि अधिकारी असण्यापेक्षा जास्त ते अकॅडमिशियन आहे. मागच्या 4 वर्षामध्ये त्यांनी जागतिक लेवलचे 2 पुस्तकं लिहिले. ट्रस्ट सोबत नेहमी जोडल्या गेले, नेहमीच लोकांना मदत करतात. तर धनंजय भाऊ आज त्यांचा सत्कार. त्यानंतर मागच्या 10-12 वर्षापासून ट्रस्ट सोबत जोडलेले आणि ट्रस्टच्या प्रत्येक कार्याला प्रत्येक गोष्टीला मदत करणारे आमचे सिद्धार्थ गायकवाड साहेब, रिजनल उपायुक्त समाज कल्याण, जे नेहमीच फक्त ट्रस्टसाठीच नाही पूर्ण नागपुरात विदर्भात लोकांना नेहमीच मदत करत आलेले आहेत.
थँक्यू सर. त्यानंतर माझे बॅचमेट सर आणि माझ्यासोबत UPSCला प्रिपेअर केलेले मंगेश दहिवले. मंगेश सर 1998ला माझ्यासोबत UPSCला सिलेक्ट झाले. 4 वर्ष नोकरी केली आणि नंतर त्यांना पूर्णपणे फक्त बाबासाहेबांचा अभ्यास आणि तथागत बुद्धांचा अभ्यास करायचा, त्यामुळे ते नोकरी सोडली. आणि मागच्या 20 वर्षापासून Mangesh has established himself as one of the leading academicians in Buddhist studies. He has traveled extensively in most of the Buddhist countries. त्यानंतर सर माझे जवळचे मित्र माननीय संदीप बडोले साहेब. संदीप कुठे आहेस? संदीप तू खाली बसलाय? ठीक आहे, तर संदीप नंतर बोलू. सर आज या कार्यक्रमामध्ये माझे जवळचे मित्र, माझे क्लासमेट सैनिक स्कूलमध्ये, सर माझं सैनिक स्कूलमध्ये माझं शिक्षण झालं आहे. माझे क्लासमेट अँड म्हणजे एकाच डॉर्मेटरीत एकाच हाऊसमध्ये राहिलेले मित्र कर्नल PD पाटील आहे. ही इज ॲक्टिव्ह सर्विंग ऑफिसर. PD, प्लीज कम ओवर. आय वॉन्ट टू फेलिसिटेट यू ॲज वेल. धन्यवाद सर. नितिन चंद्र राजकुमार PI अर्धी पोलीस स्टेशन. श्री अमोल जोन्स API PRO 2 CP नागपूर. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कुसुमताई मधुराव तामगाडगे ट्रस्ट अध्यक्ष यांना मी मंचावरती अध्यक्षीय भाषण देण्यास प्राचारण करतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवाज नहीं है, तसेच महामानव वहाँ से चालू करो. अभिवादन करून 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो. मंचावर बसलेले साहेब आपले, नागपूरला आपल्याला मिळालेले चांगले IPS ऑफिसर, तसेच माझे संदीप कामगाडगे. ऑन कर. प्रत्येक आईला मुलगा जेव्हा मोठा होतो किंवा चांगल्या नोकरीवर लागतो ते म्हणतात की आईला खूपच अभिमान किंवा स्वाभिमान असा वाटतो. ते आज मला वाटत आहे. तसं 10 वर्षापासून आपण हा कार्यक्रम करतो आणि त्यामध्ये माझ्या मिस्टरच्या नावाने ट्रस्ट करून माझ्या संदीपने एवढे जणांनी कामं करतात. त्यामुळे माझी प्रेरणा आहे, माझ्या सोनीची प्रेरणा आहे, माझ्या मुलीची प्रेरणा आहे, सगळ्यांची प्रेरणा आहे. आणि त्यांची मित्रमंडळी पण खूप चांगले आहे. जेवढे मित्रमंडळी लागले ते त्याचे आणि मित्रमंडळी सुद्धा जमून घ्यावं लागतात. तो प्रत्येकाशी देशातले एवढे IPS ऑफिसर असतील किंवा अजून त्याचे मित्रमंडळी सगळ्यांशी जमून घेतो, सगळ्यांशी फोन करतो. त्याच्यामुळे मला मनातून इतके छान वाटतं. आणि आज जो कार्यक्रम ठेवला आहे, मुली आल्या, सर्वांनी जे सांगितलं की मुलींना तुम्ही खचायचं नाही, चांगलं अभ्यास करायचा, कुठल्या तुम्हाला परेशानी आली त्याचा सामना करायचा, तेच चांगलं आहे. आधीच्या काळासारखा नाही राहिला आता की 4 वर्ग शिकून घरात बसलं. आता मुलींनी खूप चांगलं शिकून त्याचं काहीतरी, जेव्हा साहेबांनी सांगितलं की तुम्ही इथून निघाल्यानंतर समोरच्या 2 लोकांना जरी मदत केली मोठी झाल्यानंतर तरी आम्हाला त्याचं समाधान आहे, आम्हाला त्याचं कौतुक आहे.
मला सुद्धा दरवर्षी वाटतं 1500 की 2000 फॉर्म आले होते मुलींचे. त्याच्यातून मला निवडायला खूप वाटलं आणि आम्ही अशा मुलींना देतो स्कॉलरशिप ज्यांना आई वडील नाही, पण ज्यांना 90%, 95% मार्क्स आहे 5वी ते 12वी किंवा कॉलेजचे, अशांना मी निवड केली. निवड करताना मला असं वाटत होतं कुणाला निवडू कुणाला नाही, तरी पण अशा 60 मुलींना मी निवडलं की ज्यांना आई वडील नाही अशांना मुलींना प्राधान्य दिलं. त्यावेळी मला वाटलं की याच्यासमोर आपण दरवर्षी 100 मुलींना देतच होतो आम्ही, तसं दरवर्षी वाढवून अजून अशा कितीतरी मिळतील खेड्यामध्ये मुलींना. कारण की शेतकरी लोक आत्महत्या करतात, त्यामुळे मुली एकट्या पडतात, बिचारे शिकू शकत नाही आणि त्यांना पैशाचाही प्रॉब्लेम असतो. आम्ही तर पूर्ण करू शकत नाही, पण फुल नाही फुलाची पाकळी असं समजून आम्ही 10,000 रुपये त्यांना देतो. त्याचा त्यांनी योग्य वापर करून शिकावं आपलं, किंवा आपलं काहीतरी काम करून शिकावं. पण शिक्षण बंद करू नये. कारण की आमच्या घरात सुद्धा आम्ही 6 बहिणी होतो. शिकायची खूप आवड होती, पण आमच्या आईवडिलांनी चांगलं सगळ्या मुलींना 10वी 12वी शिकवलं की हे शिक्षण कसं स्वतःपुरतं नाही. उद्या तुमचं लग्न झाल्यावर तुमच्या मुलांना तुम्ही चांगलं गुण देऊ शकता, त्यांचं चांगलं पालन पोषण करू शकता आणि शिक्षणासाठी त्यांना जास्तीत जास्त प्रयत्न करू शकता. आम्ही सुद्धा आमच्या मुलांनी खूप संघर्ष केला शिक्षणासाठी आणि माझ्या मिस्टरनी सुद्धा मिलिटरीत असताना इकडे तिकडे बदली झाली की संघर्ष करून सोबत राहून मी मुलांना पुढे शिकवलं. आणि माझा मुलगा सुद्धा हुशार आहे. आम्ही तर प्रयत्न केले, पण त्यांनी हुशारीने आपला प्रयत्न करून आता तो समाजाशी जुळलेला आहे. समाजाशी जुळणं म्हणजे आमच्या बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघर्ष करा आणि शिकवा लोकांना. तुम्ही स्वतः नोकरी लागल्यानंतर त्याच्यातल्या पूर्ण फुलाची पाकळी तुम्ही मदत केली आपल्या समाजासाठी, सगळ्या समाजासाठी खूप आहे. माझ्याजवळ एक लेडीज होती, माझं जेव्हा डिप्रेशन होतं तेव्हा मला दररोज म्हटलं होतं की आज 6 तारखेला काय बाबासाहेबांची पुण्यतिथी होती. आमच्या बाबासाहेबांचं म्हणणं म्हणे नाही काकू, आमच्या नका म्हणू, आपल्या सगळ्यांचे बाबासाहेब आहेत. मी जरी दुसऱ्या कास्टची असते तरी आम्ही बाबासाहेबांना खूप मानतो. तेव्हा खूप आनंद की जगात असे म्हणजे आपल्या पूर्ण भारतात म्हणजे बाबासाहेबांना सगळे मानणारे आहेत. तुमचे बाबासाहेब नाही आहे, सगळ्यांचे आहेत. तेव्हा मला ते म्हणून मी ते आठवण काढली. पण मी काही जास्त बोलू शकत नाही. मुलींना पण थकल्या असतील बाहेर गावून आल्या वगैरे. सगळ्यांना त्यांचे चेक आणि हे सगळं देऊन मी माझे 2 शब्द समजवते. सगळ्यांचे मी धन्यवाद मानते. मॅडम आल्या, साहेब आले, कोकाटे साहेब आले, आमचे गायकवाड साहेब आले, आमचे दहीवाले साहेब आले. कारण की ते आले की मला खूप बरं वाटतं. मी ते त्यांच्याजवळ बसले, पण मी एकदम ओळखले नाही. आता कसं मेमरी जरा कमी होऊन जाते. पण आमची सुनबाई आणि आमचा संदीप म्हणतो की नाही, तू वय झालं असं समजू नको, तू बोलू शकते किंवा तू काही करू शकते. आणि मला एक स्वाभिमान आहे. प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते म्हणते त्याच्यासारखं मी माझ्या संदीपला सपोर्ट करते, पण माझी सुनबाई सुद्धा सपोर्ट करते. पण नाही, आपण काहीतरी करतो समाजासाठी, त्यासाठी खूप खूप चांगलं वाटते. आणि सगळ्यांचे धन्यवाद करते मी. सगळ्या मुलींनी नाश्ता वगैरे करून जायचं आणि पुढच्या वर्षी जर अजून काही आम्ही वाढवू शकलो तर आम्ही अजून जास्त मुलींना देऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद करते. राजश्री घरडे, तनिषा झांबरे, श्रुति बी चौधरी, अंकिता आर सोनोने, कनक डोंगरे, सानिया दुपट्टे,
नागपूर. वैष्णवी जनबंधू नागपूर. ईशा जनबंधू नागपूर. एंजल नागपूर. एंजल कोचे. दीक्षा वाघमारे नागपूर. सर्टिफिकेट जर इकडे तिकडे झालं आपण नंतर बदलून द्या. आरोही मेश्राम नागपूर. रियांशी कावळे नागपूर. वैष्णवी फुके नागपूर. साक्षी केळकर नागपूर. प्राजक्ता धुर्वे नागपूर. रुचिका गडबले नागपूर. पायल भलावी नागपूर. वैभवी सावरकर नागपूर. श्रद्धा सुरजुसे नागपूर. जानवी गजभिये नागपूर. सोनल घोरजवाड़े नागपूर. वैष्णवी मोती चुरे नागपूर. अनुष्का फुलझरे नागपूर. अनन्या ठाकरे नागपूर. साक्षी ठाकरे नागपूर. सौम्या जिपकाटे नागपूर. शायनी झेडाव नागपूर. निधी ठावकर नागपूर. निकिता भाबरे नागपूर. अनन्या उके नागपूर. मैथिली पाटील नागपूर. खुशबू मचिरके नागपूर. खुशी कैसे नागपूर. कृतिका सांदेकर नागपूर. वैष्णवी रक्षे नागपूर. वंशिका गजभिये नागपूर. आम्रपाली धारवडे नागपूर. याच्यामध्ये कोणा मुलीचे आले नसेल, नाव नाही आले असेल आणि त्या मुलीचे प्रेझेंट असेल तर त्याने प्लीज स्टेजवरती येऊन ते घेऊन जाऊ आपलं शेक आणि प्रमाणपत्र. आणि कोणाच्या नावात प्रमाणपत्रावरती जर चूक झाली असेल तो इन्व्हलप आणि प्रमाणपत्र तसेच ठेवा. नंतर जे पण असेल आम्ही शॉर्ट आउट करून तुम्हाला तुमच्या नावाचा चेक आणि प्रमाणपत्र हे करून देऊ. आणि ज्यांना चेक मिळालेले आहे त्यांनी कृपया करून आपल्या जागेवरती बसावे प्लीज. मी पॅरेंट्सना पण अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या जागेवरती बसावे.
मुशिका इथे वंशिका गजबे, अम्रपाली धारवाडे. सगळ्यांनी आपापल्या सीटवरती बसून जा. काय झालं? आणि आता जे राहिले असेल वैभव सर्वांना बसून दे, त्यांना नंतर आपण हे करून देऊ. जा जा तू दोनच. सर्वांनी आपापल्या जागेवरती बसून जा प्लीज. सर्वांनी आपापल्या जागेवरती व्यवस्थित बसावे. यानंतर मी माननीय कामगाडगे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रदर्शन व्यक्त करावे. खूप लाभदायक गेले सर. आजच्या या छोट्या कार्यक्रमाला ॲक्च्युली तुमच्यासारख्या पर्सनॅलिटीला शोभत नाही आहे, कारण खूप छोटे खाणी कार्यक्रम होता. पण तरी आज आपल्या कार्यक्रमाला डॉक्टर रवींद्र सिंगल सर, पोलीस आयुक्त नागपूर शहर, यांनी त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधनं वेळ काढला. आज आले ते आपल्यामध्ये. त्यांनी आपलं मार्गदर्शन केलं, त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी आपल्यासोबत शेअर केल्या आणि छान प्रबोधन केलं. तर त्याबद्दल मी आमच्या ट्रस्टतर्फे, आमचे सगळे ट्रस्टचे अधिकारी आणि माझा पूर्ण मित्रवर्ग सर मनापासून आभारी आहे सर. तसेच डॉक्टर सीमा पारवेकर मॅम, मेडिकल सुपरिटेंडेंट एम्स नागपूर, ज्या आमच्या ट्रस्टसोबत मागच्या बरेच वर्षापासून जोडल्या गेल्या आहेत. मॅडम, तुम्ही डागा हॉस्पिटल असताना मीना नेहमी तुमच्याबद्दल बोलायची, उल्लेख करायची. तुम्ही ट्रस्टला सिकलसेलच्या बाबतीत आणि दुसऱ्या कुठल्याही पण ज्या मदत केलेली आहे त्याबद्दल नेहमीच ट्रस्ट आपला आभारी राहील. अशी अपेक्षा करतो की सध्या जे सेंटर फॉर एक्सलन्स एम्समध्ये आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट जो सध्या प्रोजेक्ट सुरू आहे, मला वाटतं की लवकर ॲक्टिवेट होईल आणि तुमच्या हेल्पने ॲक्टिवेट होईल. आज तुम्ही आला तिथे मॅडम, तुम्ही वेळ काढला त्याबद्दल तुमचाही मनापासून आभारी आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाला तसे मंचावर बसलेले, इथे तुमच्यामध्ये पण असलेले अधिकारी खूप वरिष्ठ अधिकारी आहेत, खूप सिनियर अधिकारी आहेत. प्रशासनात आणि समाजात मोठे नाव असलेले अधिकारी आहेत, पण माझे मित्र पण आहेत सगळे. त्यामुळे एक मित्र म्हणून आणि या ट्रस्टचा एक अंग म्हणून, एक भाग म्हणून इथं उपस्थित असलेले डॉक्टर धनंजय भंडारी साहेब, मंगेश दैवले साहेब माझे मित्र, अनिल कोकाटे साहेब, जे त्यांनी स्वतः म्हणाले की ते बॅकग्राऊंडमधनं कामं करतात. त्यांचा बॅकग्राऊंडमध्ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे. मागच्या 10 वर्षापासून ते मला नेहमी म्हणतात की मला बोलू नको. म्हणलं तुला बोलल्याशिवाय होणार नाही म्हणलं कार्यक्रमात. अनिल कोकाटे साहेब, डायरेक्टर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग महामेट्रो, तसेच आपले प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण सिद्धार्थ गायकवाड साहेब, इथं उपस्थित असलेले माझे मित्र कर्नल पी.बी. पाटील आणि त्यांचा परिवार, त्यांचे मित्र, ॲडव्होकेट कुणाल नलावकर साहेब, इथं असलेले अजनी पोलीस स्टेशनचे सिनियर पी.आय. नितीन राजकुमार साहेब, इथे उपस्थित असलेले पी.आय. अमोल साहेब, तसेच आज इथं या छोट्या कार्यक्रमाला आलेल्या सगळ्या मुलींना
त्यांच्या परिवारातले लोक आलेले, माझे दुसरे मित्र रवी आहे, अरे एक वही एक पेन उपक्रमातले आलेले सगळे मित्रवर्ग आणि तसेच मीडियातनं आलेले लोक, या सगळ्यांचा मी स्वतःच्या मार्फत ट्रस्टच्या मार्फत आभारी आहे. मग सगळ्यांना मनापासून धन्यवाद. तुमचा आशीर्वाद, तुमचा पाठिंबा ट्रस्टला आम्ही लहान कामं करतो, खूप मोठी कामं नाही येत, असंच राहू द्या. तुमचा स्नेह आमच्यासोबत असंच राहू द्या. आमचा प्रयत्न राहील की आम्ही आमच्या, जसं माझी आई बोलली, अध्यक्षा आईचा मी आभार मानत नाही कारण ती आई आहे, आमचाच कार्यक्रम आहे. तुमचा स्नेह, तुमचा पाठिंबा आमच्यासोबत असाच राहू द्या. आमचा प्रयत्न राहील एक चांगला समाज घडवण्यासाठी, एक चांगलं पॉझिटिव्ह एक मोटिवेशन स्प्रेड करण्यासाठी. फूल नाही फुलाची पाकळी म्हणून ट्रस्टतर्फे नेहमी आम्ही प्रयत्न करत आहोत. ते एज्युकेशन फील्डमध्ये असो, हेल्थ सेगमेंटमध्ये असो किंवा दुसऱ्या अजून कुठल्याही प्रकारे समाजामध्ये जर आम्ही प्रयत्न करू, आम्ही आमच्या वतीने काही करू शकत असतो तर आम्ही नक्कीच प्रयत्न करू. सर्वात अखेर मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टचे सगळे पदाधिकारी, इथे उपस्थित असलेले अध्यक्ष कुसुमताई नागावकर, उपाध्यक्ष रीनाताई नागावकर आणि बाकीचे सगळे लोक, त्या सगळ्यांचा आम्ही आभारी मानतो. जसं अनिल भाऊ बोलला की मी नागालँडला असतो, मी नेहमी बाहेरच असतो जंगलात, मी फक्त सांगू शकतो की आपल्याला कार्यक्रम करायचा आहे आणि मी गायब असतो त्यानंतर. बाकी सगळं मग कार्यक्रम या लोकांनाच करावं लागतं, त्याची प्लॅनिंग, त्याचं एक्झिक्युशन, सगळं. माझी टीम सर असं नाही की फुल टाईम माझ्यासोबत कोणी जुळलेले आहे, ते त्यांच्या स्वतःच्या नोकऱ्या आहेत, स्वतःचे बाकीचे उपक्रम आहेत, पण त्यातही वेळ काढून ते कार्यक्रम घडवून आणतात, बाकीच्या गोष्टी करत राहतात. माझी टीम या ट्रस्टची बॅकबोन आहे. तुमचा मी किती आभार मानलं तरी कमी आहे, पण तरी आज फॉर्मली तुम्हा सगळ्यांना मी थँक्यू म्हणतो आणि आमच्यासोबत असे जुळून राहाल तुम्ही याबद्दल आशा व्यक्त करतो. एक सगळ्यांसाठी एक नाश्त्याचा कार्यक्रम ठेवला आहे खाली, मुलींना बाकीच्या लोकांना. प्लीज तुम्ही नाश्ता करून जा. इथं आल्याबद्दल सगळ्यांना परत एकदा आभार, धन्यवाद. सर्व मुलींना एक मोबाईल साईडला दादा